जर तुम्ही पुण्यात राहत असाल किंवा पुण्यात गाडी घेऊन बाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. पुण्यातल्या ट्रॅफिक जामला आणि रस्त्यांवर कुठेही होणाऱ्या पार्किंगच्या पसाटाला तुम्ही नक्कीच कधी ना कधी कंटाळला असाल. पण आता पुणेकरांची या त्रासातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. कारण पुणे महानगरपालिका एक अगदी नवीन आणि कडक पार्किंगचं धोरण घेऊन येत आहे. आता तुम्ही म्हणाल की यात नवीन काय आहे? तर ऐका, हे धोरण आल्यानंतर रस्त्यावर कुठेही गाडी पार्क करून निघून जाता येणार नाहीये. महानगरपालिका हे नवीन धोरण मंजुरीसाठी आता स्थायी समिती समोर ठेवणार आहे आणि मंजुरी मिळताच याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी सुरू होईल. सगळ्यात आधी हा नवीन आणि नियम प्रायोगिक तत्वावर विमाननगर आणि लक्ष्मी रोड या दोन प्रमुख भागांमध्ये लागू केला जाणार आहे. त्यामुळे या भागात जाणाऱ्यांनी आतापासूनच काळजी घेतलेली बरी. या नव्या धोरणामध्ये नक्की काय असणार आहे ते समजून घेऊया. ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी आता अत्यंत कडक नियम लागू केले जाणार आहेत. मुख्य चौकात पार्किंग कुठे असावी आणि कुठे अजिबात नसावी यांची अगदी स्पष्ट नियोजन केलंय. वाहतुकीला कोणताही अडथळा येऊ नये म्हणून मुख्य चौकात 15 मीटर अंतरापर्यंत पार्किंगला पूर्णपणे बंदी असणार आहे. विचार करा, चौकाच्या अगदी जवळ गाडी लावली की कसा खोळंबा होतो तो. आता हे सगळं थांबणार आहे. रस्त्याची रुंदी किती आहे हे पाहूनच तिथे किती गाड्या पार्क होऊ शकतात याची क्षमता ठरवली जाणार आहे. फुटपाथ आणि मुख्य रस्ते मोकळे आणि अडथळा विरहित ठेवण्यावर यामध्ये भर दिला जाणार आहे. मग जे खूप गर्दीचे रस्ते आहेत तिथे गाड्या कुठे लावायच्या असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर अशा महत्त्वाच्या ठिकाणी मल्टी स्टोरेज पार्किंग म्हणजेच बहुमजली पार्किंग उभारण्याचं नियोजन केलं जात आहे, जेणेकरून रस्त्यावरच्या गाड्यांचा भार कमी होईल आणि आपल्यालाही हक्काची जागा मिळेल. हे सगळं ऐकायला चांगलं वाटतंय, पण प्रत्यक्षात हे कधी येणार? तर सध्या शहरात आचारसंहिता लागू असल्यामुळे या धोरणाला थोडा ब्रेक लागलाय. महापालिकेने प्राथमिक काम पूर्ण केलं असलं तरी अंतिम मंजुरीसाठी हे धोरण थेट 30 जून नंतर जनरल बॉडी मीटिंग पर्यंत जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच आचारसंहितेचा काळ संपताच या कामाला वेग येईल आणि जुलै महिन्यापासून आपल्याला पुण्याच्या रस्त्यांवर हा मोठा बदल पाहायला मिळू शकतो. हे धोरण यशस्वी करण्यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओ, पीएमपीएल आणि महापालिका प्रशासन एकत्र येऊन काम करणार आहेत, ज्यामध्ये मुख्य जबाबदारी ही वाहतूक पोलिसांवर असेल. तर पुणेकरांना आता शिस्त लावण्यासाठी आणि ट्रॅफिक सुटसुटीत करण्यासाठी प्रशासनाने हे एक पाऊल उचललं. आता हे नवीन धोरण पुण्याच्या ट्रॅफिकचा प्रश्न कायमचा सोडवणार की नेहमीप्रमाणे कागदावरच राहणार हे येणाऱ्या काळात ठरवेल. पण आता एक नागरिक म्हणून आपल्यालाही आतापासूनच योग्य ठिकाणी पार्किंग करायची सवय लावून घ्यावी लागणार आहे हे मात्र नक्की. यामध्येच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपण पाहिला तर पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर एक अशाच प्रकारचं ऑटोमॅटिक पार्किंग काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेलं होतं. मात्र या पार्किंगचा कुठलाही वापर न करण्यात आल्यामुळे काही दिवसांमध्येच हे पार्किंग बंद पडलं आणि आता तिथे नवीन काहीतरी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र जंगली महाराज सारख्या मुख्य रस्त्यावर जर अशा प्रकारच्या पार्किंगचा वापर होत नसेल तर नवीन शहरामध्ये जर असे काही पार्किंगचे हे तयार केले, इमारती तयार केल्या तर त्याचा वापर होणार का? आणि हे सगळं पाहणं आगामी काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.